नमस्कार मंडळी, मी ऐश्वर्या तुमच्या सगळ्यांचं ऐश्वर्या पेवाल ब्लॉग्स मध्ये खूप खूप स्वागत करते. मंडळी, आज मी आलेली आहे ठाण्यामध्ये. एक्झॅक्टली कुठे तर विद्या क्लॉथ सेंटर या स्टोअरला आज आपण भेट देणार आहोत. या स्टोअर मध्ये तुम्हाला 200 रुपयांपासून ते 7 लाख रुपयांपर्यंतच्या साड्यांचं कलेक्शन बघायला मिळणार आहे. महत्वाचं यांचं ठाण्यामध्ये ब्रांच आहे, दादर मध्ये आहे आणि चिपळूण मध्ये सुद्धा आहे. ठाण्याचं एक्झॅक्ट ऍड्रेस सांगतेय, चिपळूण आणि दादरचं जे ब्रांच आहे त्याचे ऍड्रेस तुम्ही स्क्रीनवर सध्या बघू शकता. आता ठाण्याच्या ब्रांचला जर तुम्हाला भेट द्यायची असेल तर कसं यायचं ते सांगते. हा जो रोड तुम्ही बघता ह्याला स्टेशन रोड असं म्हणतात. ठाणे स्टेशन वेस्ट साईडला तुम्ही बाहेर यायचं. वेस्टला बाहेर आल्यानंतर हे आहे ठाणे स्टेशन रोड. ठाणे स्टेशन रोड वरती आल्यानंतर गोल्ड सिनेमा कोणालाही विचारत या, त्या साईडला बघा अगदीच 2 ते 3 बिल्डिंग सोडली की लगेच गोल्ड सिनेमा आहे. गोल्ड सिनेमाच्याच लाईन मध्ये विद्या क्लॉथ सेंटर तुम्हाला बघायला मिळणार आहे ठाणे वेस्ट स्टेशन रोडवर. चला जास्त वेळ न घालवता यांच्याकडचं कलेक्शन बघूयात का. वाव, बऱ्यापैकी मोठा स्टोर आहे आणि जसं मी सुरुवातीला म्हणाले की 200 रुपये स्टार्टिंग रेंज आणि अराउंड 7 लाख पर्यंतची साडी, म्हणजे एका स्टोर मध्ये एवढी व्हरायटी, हे खूप कमाल आहे. सो मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला इथे मिळणाऱ्या कलेक्शनची माहिती थोडक्यात देण्याचा प्रयत्न करणार आहे. नमस्कार दादा, खूप खूप स्वागत आहे. तर आपल्याकडे काय रेंज आहे इकॉनॉमिक मध्ये, म्हणजे जे देवाणघेवाण किंवा रेग्युलर युजच्या साड्या असतात? आपल्याकडे 200 पासून, इथे देवाणघेवाणसाठी 200 पासून 700-800 रुपयेपर्यंत आहेत. अरे वा, बरं. एखाद दोन व्हरायटी बघू शकते का? सुंदर, याला लेस वगैरे लावलेली आहे खालती, मस्त. बरेच ऑप्शन्स आहेत हे. वा, अगेन हे थोडस जरी किंवा काठ लावलेली, सुंदर मस्त कलर्स आहेत. सो हे 200 ते 800 ची रेंज आहे ऑलमोस्ट. वा, त्याच्यामध्ये प्रिंटेड वगैरे पण येते. प्रिंटेड का? अरे वा, सध्या हे खूप ट्रेंड मध्ये आहेत ना, लेहरिया आणि बाटिक मध्ये. व्हेरी नाईस. सो हे पण इथे ऑप्शन्स आहेत. वा, सो बघा, तुम्हाला स्वतःसाठी हवंय किंवा तर आहेरासाठी हवंय वेडिंग सीझन मध्ये, तेव्हा सुद्धा घेऊ शकता. सुंदर वारली प्रिंट मध्ये मस्त. इथे अजून पण बरेच ऑप्शन्स आहेत. सो आम्ही तुम्हाला साधारण रेंज सांगितली 200 ते 800 च्या रेंज मधली इथे व्हरायटी मिळू शकते. मस्त. अजून काय वेगळी व्हरायटी मला? अजून 800 पासून पुढे 1500 पर्यंत पुढे भेटेल. अच्छा, ओके, बघू ना जरा त्यातलं कलेक्शन. ओ नाईस. काय रेंज म्हणाला त्यांची? कितीपर्यंत येतील ह्या? 800 पासून 1500 पर्यंत. 800 पासून 1500 ची रेंज. वा. आणि हे आपलं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे का? सर्व मॅन्युफॅक्चरिंग. वा, हे मॅन्युफॅक्चरर्स कडनं डिरेक्ट टू कस्टमर आल्यामुळे तुम्हाला अगदीच इकॉनॉमिक रेंज मध्ये या साड्या मिळणार आहेत. अरे वा, हे पैठणी मध्ये सुंदर, एकदम सॉफ्ट मध्ये. व्हेरी नाईस. सो हे बघा, बुट्टी, मुनिया बॉर्डर, आणि ज्यांना पैठणी हवी आहे पण थोडी बजेट फ्रेंडली रेट्स मध्ये, तर त्यांच्यासाठी ऑप्शन आहे. अरे वा, हे पण छान आहे. पेस्टल वरती सगळं गोल्डन जरी काम केलं गेलंय. किती क्लास वाटते ही पण साडी. मस्त. कलर्स, डिझाईन्स वगैरे यामध्ये सर्व भेटते. वा, मस्त. नाईस. टोक बॉर्डर आहे याला आणि ओ हो, प्रिटी. सो सिम्पल सोबर अशी साडी हवी असेल तर ते पण ऑप्शन्स इकडे आहेत. सो हे सगळे तुम्हाला 800 ते 1500 ची रेंज म्हणतात आणि अगदी सॉफ्ट मटेरियल आहे. व्हेरी नाईस. अगेन सिम्पल सोबर, ह्याच्यामध्ये तुम्हाला काहीच, म्हणजे अगदी प्लेन साडी जी सध्या ट्रेंड मध्ये आहे, ज्यांना बुट्टी नकोय त्यांच्यासाठी पण ऑप्शन आहे. ओ, चंद्रकोर. चंद्रकोर मध्ये हा कलर सध्या खूप चालतोय. येलो आणि त्याच्यासोबत रामा ग्रीन. खूप मस्त कॉम्बिनेशन आहे. वा. सो बघा, एकाच स्टोअर मध्ये तुम्हाला एवढे सगळे डिझाईन ऑप्शन्स अवेलेबल आहे. तुम्हाला हेवी लुक हवाय तसंही आहे, सिम्पल सोबर हवाय तसंही आहे, प्लेन साडी हवी आहे तशी सुद्धा आहे. वा, थोडं हेवी बुट्टी आणि जर काम असलेलं. नाईस. अगेन मोठी बॉर्डर, म्हणजे स्कर्ट बॉर्डर, छोटी बॉर्डर, मस्त. सो अगेन इथे बघू शकता तुम्ही किती कलर ऑप्शन्स आहेत. बरेच कलर्स आणि बरीच ऑप्शन्स, बरेच व्हरायटी इथे ठेवण्यात आली आहे. सो हा सेक्शन आहे तो 800 ते 1500 च्या रेंज मधला आहे. बरं, थोडं अजून प्रीमियम रेंज मी काही बघू शकते का आपल्याकडे? ते आपल्याला समोरच्या सेक्शन मध्ये. ओके, बरं. आता इथे काय कलेक्शन बघायला? कॉटन बेस येईल, नऊवार वगैरे किंवा फॅन्सी कॉटन मध्ये. बर. कॉटन मध्ये. अरे वा. सो जे ऑफिस गोईंग आहे किंवा रेग्युलरली ज्यांना कॉटनच्या साड्या नेसायला आवडतात त्यांच्यासाठी, आणि क्वालिटी पण मस्त आहे, फॅब्रिक खूप सुंदर आहे. सो हे थोडं वर्क केलेलं, हे सध्या सिम्पल सोबर कॉटन मध्ये, ज्याच्यावरती तुम्हाला सिल्वर काम आहे. वा,
हे घरात कोणी सिनियर असतील, सिनियर सिटीजन्स, त्यांच्यासाठी जर कॉटनच्या साड्या शोधताय तर मग इथे तुम्हाला चांगले ऑप्शन्स आहेत. ते सणासुदीला युज केले जाऊ शकतात. ऑर्गन्झा मटेरियल मध्ये नवीन कलेक्शन. अरे वा, ऑर्गेन्झा. काय रेंज जाते या साड्यांची आपल्याकडे? हे सर्व 700 पासून 2000 पर्यंत. 700 पासून 2000च्या रेंज मध्ये. सो ही ऑर्गेन्झा पण इथे मिळणार आहे. सुंदर. कॉटन साडी एनी टाइम, मुंबईचा वेदरच असं असतं की त्यामुळे तुम्हाला कधीही कॉटनची साडी युजफुल ठरू शकते छोट्या मोठ्या फंक्शन साठी. मस्त. सो हा सगळा कॉटनचा सेक्शन आहे का? वा. सो कॉटन मध्ये पण बरीच व्हरायटी आहे. सिम्पल सोबर, पेस्टल शेड्स, डार्क शेड्स पण अवेलेबल आहेत. हे काय आहेत आणि शेजारचे हे? 9 मध्ये ना आपल्याकडे. बरं. आणि काय स्टार्टिंग रेंज जाते त्याची? 550 पासून 1500 पर्यंत. बरं, एखाद दोन बघू ना. कॉटन मध्ये आहेत का या? हे सर्व कॉटन बेस. वा, सुंदर आहेत ह्या. कॉटन नऊवार, ह्याच्यावरती बुट्टी वगैरे आहेत. सो वेगळे कलर्स आणि बुट्टी तुम्हाला 3 कलर्स मध्ये मस्त वाटतं ते. सुंदर. सो हे सगळे कॉटन मध्ये. आणि हे गोल्डन जरी, म्हणजे ज्यांना सिंपल सोबर हवंय त्यांच्यासाठी पण, किंवा तर ज्यांना हेवी जरी मध्ये हवी पण कॉटन मध्ये हवी. नवरी मुलीसाठी काही आहे आपल्याकडे? आणि आपल्याकडे नऊवारी शिवून मिळते का? शिवून मिळेल आपल्याकडे नऊवारी. अरे वा. म्हणजे हे सोयीस्कर आहे की नऊवार जिकडनं खरेदी करता तिकडेच तुम्हाला ती शिवून सुद्धा मिळते. मस्त. वा, हे किती सुंदर आहे. येल्लो, जी विधीला खूप महत्वाची साडी ठरते ती, आणि त्याच्यावरती मोराची बुट्टी आहे. वा, हेवी पल्लू सोबत किती मस्त वाटतंय हे. पारंपरिक काठ. आणि नवरी मुलीची जी नऊवारी आहे त्याची रेंज काय जाते आपल्याकडे? नवरी मुलीची नऊवारी आहे ते 2000 पासून 7-8 पर्यंत. अरे वा, क्वाईट बजेट फ्रेंडली. मस्त. हे पण बघा किती. हे अशी नऊवार नवरी मुली सोबत घरातले जे जवळचे आहेत मंडळी, सायडर्स म्हणतो, किंवा नवरी मुलीची आई असेल, नवरदेवाची आई असेल, त्या सुद्धा अशा पद्धतीच्या साड्या शिवून घेऊ शकता, कारण की हे खूपच सुंदर दिसतात. फॅन्सी मध्ये, सॉफ्ट सिल्क मध्ये. सॉफ्ट सिल्क मध्ये. अरे वा, ऍक्च्युअल मध्ये मस्त आहे. सुंदर पैठणी लुक आहे प्रॉपर. किती छान वाटतंय ना, पदर पण भरलेला. मस्त. आणि नऊवारी किती दिवसात शिवून मिळते आपल्याकडे साधारण? मॅक्झिमम 3 दिवसामध्ये. मॅक्झिमम 3 दिवसात शिवून मिळेल. अरे वा, हे महत्वाचं. तर या सेक्शन मध्ये मंडळी आपण बघितलं यांच्याकडे कॉटन मध्ये व्हरायटी आहे आणि नऊवार मध्ये व्हरायटी आहे. सो ह्यांचं ग्राउंड प्लस फर्स्ट फ्लोर आहे. सो वरच्या फ्लोअरवरती जाऊन आपण थोडं प्रीमियम रेंज आता बघणार आहोत. व्हिडिओ मध्ये आम्ही खूप कमी व्हरायटी दाखवतोय. ऑफकोर्स स्टोरला भेट दिली तर तुम्ही बघू शकता, सगळे त्यांचे जेवढे रॅक्स आहेत सगळे भरलेले आहेत. त्यामुळे तुम्ही स्टोरला भेट दिली तर तुम्हाला अजून कलेक्शन बघता येऊ शकतंय. आता वरचं सेक्शन बघू शकतोय. येस, चला. नमस्कार. नमस्कार. तर वरती काय सेक्शन आहे आपल्याकडे? आपल्याकडे सिल्क मध्ये आता हे सेक्शन आहे आपले 2500 ते 3500 पर्यंत आहे. ओ नाईस. ह्यातले एखाद दोन बघू ना जरा. हा एक बघा, आता संक्रांतीसाठी वगैरे ब्लॅक कलर भरपूर चालतो आणि सॉफ्ट सिल्क एकदम आहे, लाईट वेट एकदम मटेरियल वगैरे येईल आणि कॅरी करायसाठी एकदम इझी टू वेअर आहे. अरे वा, मस्त. जरा डिफरंट डिझाईन वगैरे दिलेले आहे याच्यामध्ये. खूपच सुंदर. सो हत्ती, त्याच नंतर मोर, वेगवेगळे प्रकारचे बुट्टी आहेत आणि सगळं सिल्वर जरीमध्ये, त्यामुळे तुम्ही ऑक्सिडाइज वगैरे किंवा तर हलव्याचे दागिने घालू शकता. हा एक दागिना सिल्क मध्ये येईल. हा पण एकदम लाईट वेट मटेरियल, पदर वगैरे त्याचा भरलेला येईल असं. ओ, थोडं हेवी लुक मध्ये. हेवी लुक मध्ये म्हणजे लग्नात वगैरे घालू शकतो त्या टाइप मध्ये आहे. अरे वा, आणि किती सॉफ्ट मटेरियल आहे. सो हे बघा, हे मी तुम्हाला सांगू शकते की त्याच्यामध्ये तुम्हाला आहे ना छोटी बुट्टी पाहिजे छोटी, मीडियम पाहिजे मीडियम, असे त्याच्यामध्ये 2 ते 3 प्रकार येतात त्याच्यामध्ये. अरे वा, बरंच मोठा सेक्शन आहे हा पण. ग्रेट. ऑर्गेन्झा बेस मध्ये. ऑर्गेन्झा आणि त्याच्यावर लेहरिया पॅटर्न आहे. लेहरिया टाइप दिलेला आहे आणि सिरोस्की वर्क केलेला आहे याच्यावरती का. अरे वा, मस्त. वर्क केलेलं आहे. हा, आणि हे खूप छान आहे ऍक्च्युली. हे हलकं फुलकं वर्क आहे. सो काठावरती जर बघितलं तर काही डिझाईनला नाहीये, काही डिझाईन्सला फक्त वर्क केलं गेलंय आणि तुम्हाला इथे लेस लावलेली दिसेल कम्प्लीट साडीवर. सुंदर. आणि हे ऑर्गेन्झा मध्ये आहे ना? तरी ऑर्गेन्झा सॉफ्ट आहे. ऑर्गेन्झा बोलतात तो. मस्त. ग्रेट. आता थोडं मला डिझायनर किंवा तर फॅन्सी साड्यांचं कलेक्शन दाखवा ना. फॅन्सी मध्ये आपल्या पैसे आहे ना 1000 पासून ते 3, 4, 5, 6 पर्यंत 8 पर्यंत लास्ट आपले हेवी रेंज आहे. ओके, ग्रेट. एखाद दोन बघू ना.
आपण जरा निवांत बसून बघूया. किती सुंदर कलर काढलाय त्यांनी पहिलाच. अरे वा, पूर्ण मस्त. कढाईचं काम केलेलं आहे, म्हणजे मशीनचं काम केलेलं आहे, पूर्ण धाग्याचं काम आहे याच्यावरती ऑल ओव्हर. अरे वा. आणि हे बघा सिक्वेन आहे ना, हे सगळं शिवलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला जी भीती असते की सिक्वेन चिटकवलेलं असेल, असं नाही, हे शिवलेलं आहे. त्यामुळे वॉश करताना पण काहीच इश्यू नाही. आणि काठ पण बघा किती वेगळं आणि युनिक वाटतंय. हे 0 डायमंड मध्ये येईल. कलर कॉम्बिनेशन पण एकदम छान आहे बघा. म्हणजे कसं आहे, हे सायडर साठी म्हणजे यंग यंग मुली वगैरे असतात ना, हा, ते त्यांना. लग्नात वगैरे पार्टीवेअर साठी पण घालू शकतात अशा टाइप मध्ये. खूप मस्त आणि एकदम सिम्पल सोबर काठ आणि अगेन मटेरियल सॉफ्ट, त्यामुळे कॅरी करायला पण हलकी फुलकी अशी साडी. हे सगळे शेड सध्या खूप चालतायत मार्केटमध्ये. हा एक टिश्यू मटेरियल मध्ये येईल, टिश्यू ऑर्गेन्झा. टिश्यू ऑर्गेन्झा. विथ हेवी सर्व वर्क. सिक्वेन्स जरीचं काम केलेलं आहे बघा. कम्प्लीट पदर भरलेला आहे आणि सिक्वेन आणि थ्रेड हे सगळं शिवलेलं आहे. खूप मस्त. आणि किती छान पद्धतीने हे काम केलं गेलंय. त्याच्यामध्ये गोल्डन, त्याचसोबत ज्या रंगाची साडी आहे त्याचा थ्रेड, हे खूप मस्त वाटतंय. कॉलेजमध्ये ज्यांच्याकडे आता डेज असतात, ट्रेडिशनल डे वगैरे, त्याला सुद्धा नेसायला मस्त. प्रिटी यांच्याकडे कलर ऑप्शन्स खूप छान छान हा आहेत. एक बघा पॅटर्न, आता सध्याचा लेटेस्ट मध्ये चाललेला आहे. वा, जरा बऱ्याच पार्टी वेअर आणि लग्नात वगैरे घालू शकतो ह्या टाइप मध्ये हा पॅटर्न. खूप मस्त. आणि अगेन हे सगळं पडेल अशी भीती नाही, कारण की हे सगळं जरी आहे. सो तुम्ही जर जवळून बघितलं तर हे जरी आहे. बऱ्याचदा असं असतं की साडीवर ते चिटकवलेलं असतं किंवा गोल्डन छापा असतो, पण असं नाही. या साड्यांमध्ये सगळं तुम्हाला वर्क काम केलेलं दिसेल. मस्त, एकदम नाजूक बॉर्डर आहे ही पण. किती क्लास वाटते ही साडी. आणि ह्याला बॉर्डर म्हणजे पूर्ण साडीला तुम्हाला खालती बॉडी म्हणजे निर्या ज्या असतात त्याला खालतीच फक्त हाफ मध्ये तुम्हाला डिझाईन आहे. वरती मात्र तुम्हाला हलकं स्टोन दिसेल. हा एक बघू शकता प्लेन विथ बॉर्डर. ओ, सेलिब्रिटी साडी म्हणतात. मोस्टली सेलिब्रिटींना अशा साड्या नेसायला आवडतात, ज्या खूप सॉफ्ट मध्ये असतात आणि अगेन तुम्हाला थोडं जरीला हेवी वर्क केलेलं असतं काठावरती. प्रिटी, किती सुंदर कलर आहे हा. याची रेंज काय म्हणालात? 3.5-4 पर्यंत. 3,500 रुपयांपासून ते किती हजार? 4-4.5 पर्यंत ह्याच्यामध्ये भेटून जाणार. अच्छा, याच्यामध्ये, हा प्लेन मध्ये. आणि डिझायनर मध्ये ओव्हरऑल रेंज काय आपल्याकडे? 7-8 पर्यंत दाखवून देतो. आता हा एक बघा पॅटर्न, काश्मीरी वर्क मध्ये पूर्ण ऑल ओव्हर भरलेला येईल. हो, अख्खा पदर भरलेला त्याचा, हेवी लुक. काश्मीरी वर्क मध्ये किती मस्त. पूर्ण ऑल ओव्हर डिझाईन असे भरलेले. वा. सो आणि अगेन त्याच्यामध्ये मल्टिपल थ्रेड वर्क आहे, त्यामुळे तुम्ही कोणताही कॉन्ट्रास्ट ब्लाउजही याच्यासोबत वापरू शकता. आणि काठावरती पण तुम्हाला सिक्वेन आणि जरीचं काम दिसेल, गोल्डन जरीचं. इट्स व्हेरी नाईस. आणि सगळ्या ज्या साड्या त्या दाखवतात एकतर सॉफ्ट आहेत, लाईट वेट आहेत, त्यामुळे इझी टू कॅरी. अगेन मटेरियल पण बघा किती सॉफ्ट आहे आणि थोडं त्याला शिमर लुक आहे, त्यामुळे पार्टी वेअर साठी परफेक्ट ऑप्शन. आणि ऍक्च्युअल मध्ये ह्यांच्याकडे शेड्स बघा ना, एक डार्क शेडचा सेक्शन आहे, त्यामध्ये एक पेस्टल शेड, त्यामध्ये अजून लाईट पेस्टल शेड्स. त्यामुळे त्यांनी व्यवस्थित सेक्शन केलेलं. तुम्ही फक्त बसून सांगा कोणता रंग हवाय. हेवी मध्ये पण हेवी लुक मध्ये पाहिजे ना नेट मध्ये, तर हा एक बघू शकता हेवी मध्ये नेट. अरे वा. सो हे त्या ब्राईड साठी ज्यांना लेहंगा घालायचा नाहीये, तर ते रिसेप्शन लुकला थोडं हेवी लुक करण्यासाठी म्हणून अशा साड्या निवडू शकता. हे बघा, ह्याच्यामध्ये तर कम्प्लीट सिक्वेन 2 ते 3 वेगवेगळ्या प्रकारचे लेअर आहेत त्याच्यावरती. सो हे जर तुम्ही बघितलं तर हे बघा, मस्त वाटतंय पण हे. आणि ही नेट आहे ना पूर्ण. सो ही नेटची साडी आहे, त्याच्यावरती खालती पण तुम्हाला तेवढंच हेवी काम दिसेल. त्यांनी खूप सुंदर ग्रे कलर काढलाय, जो सध्या ट्रेंड मध्ये. ब्लॅक, ग्रे, व्हाईट. हा एक बघू शकता ग्रे मध्ये. टिश्यू ऑर्गेन्झा. टिश्यू ऑर्गेन्झा. डिफरंट मटेरियल पण आहे आणि लेटेस्ट मध्ये चालणार असा प्रकार आहे हा. अरे वा. आणि ह्याचे जे तुम्ही जर बघितलं काम, तर हे रिअल पर्ल म्हणजे मोती लावण्यात आलेत, हे मोती स्टिच केलेत. सो हे बघा, हे सगळं शिवलं गेलेलं आहे, त्यामुळे काहीच पडण्याची किंवा खराब होण्याची भीती नाही, निघण्याची भीती नाही. पदरावरती तुम्हाला रिअल मोती आणि त्याचसोबत सिक्वेन. कलेक्शन खूप सुंदर आहे हे, मस्त. इथे एखादे डार्क मध्ये बघू शकते का मी? रेड मध्ये किंवा मरून मध्ये. ओके. ओ वाव, हेवी एकदम भरलेला. रेड मध्ये येईल कॉन्सेप्ट. प्रिटी. रिसेप्शन लुक साठी परफेक्ट ऑप्शन, लग्नात वगैरे घालू शकते ह्या टाइप मध्ये. मस्त. आणि अगेन ह्याच्यामध्ये तुम्हाला स्टोन वर्क, गोल्डन जरीचं काम हे खूप छान आहे आणि थोडं हेवी लुक देईल. मस्त. आणि अगेन तुम्हाला
कम्प्लीट साडीवर अशा पद्धतीचंच वर्क दिसेल, जे तुम्हाला निर्यांच्या इथे येईल. बाकी साडी जेव्हा नेसायची असेल तेव्हा बऱ्याचदा असं असतं की डिझायनर साडी नेसल्यानंतर ती सुटते किंवा तर ती बसत नाही नीट, तर ती गैरसोय होऊ नये म्हणून तुम्हाला हे हाफ पोर्शन मध्ये काहीच वर्क दिसणार नाही साडीवर. मस्त, बरंच कलेक्शन आहे. ऑफकोर्स तुम्ही स्टोरला भेट दिली तर तुम्हाला कलेक्शन बघता येणार आहे. तुम्हाला वेळ काढून यावं लागणार आहे इथे. बॉटल ग्रीन, प्रिटी. आणि हा organza base ह्या असते. हेवी जे वर्क केलेले आहेत ह्यांची रेंज काय जाते, प्राइस रेंज? 5+ येणार आहे याच्यामध्ये सगळं. ओके, 5,000 प्लस. थोडं हेवी असेल. ऑफकोर्स डिझायनर साड्यांचं प्राइस रेंज त्यांच्या वर्क वरती, कोणत्या फॅब्रिक वर केलं गेलं त्याच्या अकॉर्डिंगली प्राइस रेंज बदलत जाते. मस्त, हे पण खूप सुंदर आहे. आणि अगेन तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये फ्लावर्सची जी बुट्टी आहे फुलांची ती अशी सुटसुटीत आहे, त्यामुळे ज्यांना हेवी लुक याच्यामध्ये जाल वर्क पाहिजे जाल वर्क पण भेटू शकते याच्यामध्ये. ओके, एखादं बघू शकते का जाल वर्कचं? थोडा हेवी लुक ज्यांना हवाय त्यांच्यासाठी, आणि ज्यांना सिंपल सोबर लुक हवाय त्यांच्यासाठी अशा साड्या आहेत डिझायनर मध्ये. हा केरेसून ब्ल्यू मध्ये येईल कलर. आता तर लेटेस्ट कलर आहे, भरपूर हो, चालतो हे हा खूप कलर. चालतं. आणि रिसेप्शन लुकला असं असतं ना की नवरी मुलीची जी साडी आहे त्यालाच मॅचिंग नवरदेवाचं आउटफिट असतं, तर अशा कलर्स मध्ये इझिली त्यांचे आउटफिट्स मिळू शकतात. त्यामुळे असे कलर्स तुम्ही निवडू शकता. खूप सुंदर. आणि अगेन हे बघा, हे जाल डिझाईन आहे. सो ज्यांना शालू नकोय, पारंपरिक पद्धतीचं शालू नेसायचं नाहीये, त्यांच्यासाठी हा ऑप्शन आहे. मस्त, ग्रेट. तर हे सगळं ह्याच्यातलं आहे डिझायनर मधलं. डिझायनर मधले. अजून काठापदराच्या किंवा तर अजून थोड्या हेवी रेंजच्या साड्या बघू शकतो का आपण? हा, ते सेक्शन आपलं त्या साईडला आहे. ओके, ग्रेट. तिथे बघते मी. थँक्यू. चालेल, वेलकम. नमस्कार. या सेक्शन मध्ये काय कोणत्या प्रकारच्या साड्या बघायला मिळतील आणि काय प्राइस रेंज असेल या सेक्शन मध्ये? वेडिंग कलेक्शन साठी ट्रेडिशनल साड्या आणि हेवी स्टॉक मध्ये तुम्हाला सर्व व्हरायटीज बघायला मिळेल. अबव 5,000 टू 4 लाख 5 लाख पर्यंत बघायला मिळतील. अरे वा, मस्त. म्हणजे 4 लाखाची साडी मी पहिल्यांदा बघणार आहे, त्यामुळे मी तर एक्साइटेड आहे. बरं, तुम्ही सुरू करू शकता ना, मला एखाद दोन छान व्हरायटी दाखवा यातली. सो हे सगळे हातमागावरचं कलेक्शन आहे इथे? नाही, दोन्ही टाईपचं आहे. जे Okay. 5,000च्या रेंज मध्ये आहे ते मशीन मेड्स येतील बँगलोर बरं. सिल्क मध्ये, आणि सेमी कांजीवरम वगैरे, सेमी पैठणी वाव, अशा कलेक्शन्स मध्ये येईल तुम्हाला. आणि त्याच्यानंतर प्युअर सिल्कचं जे येईल ते सर्व हातमागावरचं येईल तुम्हाला. अरे वा, मस्त. सर्व टाईपची व्हरायटीज बघायला मिळेल. किती छान वाटतंय. सो वरती छोटी बॉर्डर, कलर्स ऑप्शन्स मिळतील. हे कांजीवरम प्रकार आहे. त्याच्यामध्ये सेमी पैठणी प्रकार येईल, जो आपला हे चंद्रकोर प्रकार आहे. ट्रेडिशनल लुक मध्ये नवीन कॉम्बिनेशन आहे. ग्रीनला यापूर्वी पहिले असे इंग्लिश कॉम्बिनेशन्स नव्हते मिळत, बर. वेगळे कॉम्बिनेशन्स बघायला मिळतील तुम्हाला. वा, पदर बघा अशा किती type मध्ये. डिसेंट वाटतोय. म्हणजे एरवी तुम्हाला एका पद्धतीच्याच प्रकारचे मोरचे मोटिव्स बघायला मिळतात पदरावर, पण यंदा मात्र तुम्हाला दोन वेगळ्या प्रकारचे बुट्टी आहेत. ब्लाउज पीस आहे कॉन्ट्रास्ट मध्ये येलो कलरचा, येलो छान कलरची वाटतंय. बॉर्डर येईल. आणि हे जर आहे ना प्रॉपर? प्रॉपर जर आहे, सिल्वर वा. आणि गोल्ड जरी मध्ये येईल. मस्त. हे प्रकार आहेत. अजून याच्यामध्येच वेगळ्या टाईप मध्ये गेलं गेलं तर एक हा सेल्फ पैठणी प्रकार आहे. हा कॉन्ट्रास्ट मध्ये येईल. हा सेल्फ पैठणी मध्ये आहे, जो आता सध्या ट्रेंडी आहे. अरे वा, हो. सेल्फ म्हणजे सेल्फ मध्ये तुम्हाला contrast साडी मध्ये. आणि ब्लाउज सेमच Same मिळणार. colourचाच येणार. वा, हा प्रकार येणार. याच्यामध्ये पण कलर्स ऑप्शन्स मिळतात आपल्याला खूप सारे. किती क्लास कलर आहे हा. मस्त. दिस इज सुपर प्रिटी. त्याच्यामध्ये अजून वेगळे कलर्स ऑप्शन्स भेटतील. त्याच्यानंतर तुम्हाला जर थोडं सॉफ्ट सिल्क मध्येच फॅन्सी लुक मध्ये जायचं असेल तर स्टोन वर्क त्या टाइप मध्येच. हो हो, नाईस. साखरपुड्याला वगैरे नेसायला परफेक्ट ऑप्शन अशी असू शकते, किंवा कुठे याच्यामध्ये जवळचे पण कोणी खूप- नातेवाईक आहेत त्यांच्या लग्नाला पण नेसून जाऊ शकतात. याच्यामध्ये मस्त. खूप सारी व्हरायटीज बघायला मिळेल तुम्हाला. सुंदर. सो हे दोन प्रकारचे बुट्टी. सध्या त्याचाही खूप मोठा ट्रेंड आहे की एक मोठी बुट्टी, एक छोटी बुट्टी. तर मोठ्या बुट्टीवरती तुम्हाला वर्क केलेलं दिसेल. एक नवीन प्रकार आहे, जसं की पटोला डिझाईन्स वगैरे येतात, त्याच्यामध्ये हा फॅन्सी पटोला प्रकार आहे. याच्यामध्ये कलर्स कॉम्बिनेशन्स आणि डिझाईन्स पूर्ण युनिक येणार. वा, युनिक डिझाईन्स मध्ये वेगवेगळी व्हरायटी बघायला मिळेल. मस्त. सो बांधणी प्रिंट आणि त्याच सोबत तुम्हाला जाल डिझाईन असलेलं काठ आणि पदर. मस्त, काहीतरी वेगळं. म्हणजे महाराष्ट्रीयन लुक सोबत आपण फॅन्सी टच Fancy touch. व्हरायटी देऊ Very शकतो nice. तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारामध्ये. मस्त. अजून तुम्हाला याच्यामध्ये हेवी मध्ये हवं असेल तर आपले ट्रेडिशनल साडीज मध्ये ओ येस, शालू मध्ये शालू टाइप मध्ये खूप रनिंग कलर आहे हा. ग्रीन कलरला
कॉन्ट्रास्ट ग्रीन कलर आहे. नाईस. सो ज्याच्या शालू हवे पण त्याच्यावर वर्क वगैरे केलेलं नकोय, पण थोडा हेवी लुक हवाय त्यामध्ये दोन्ही त्यांच्यासाठी. ऑप्शन्स मिळणार दोन्ही तुम्हाला. options ग्रीन आहेत ना? कलर याच्यामध्ये वर्क हवं असेल तर वर्क मिळेल, हँडवर्क हवं असेल हँडवर्क मिळेल. हा पॅटर्न आवडला, याच्यावर तुम्हाला वर्क करून पाहिजे तेही करून देऊ आपण. अच्छा, म्हणजे कस्टमायझेशन होतं. कस्टमायझेशन अरे तुम्हाला वा, जर हेवी वर्क करून हवंय तेही करून दिलं जाईल. किती मस्त. याच्यामध्येच तुम्हाला वर्क ऑप्शन हवे असतील तरी मिळतील तुम्हाला. जसं की असे वर्क ऑप्शन्स हवेत, फॅन्सी बुट्टी, ओ. फॅन्सी डिझाईन्स मध्ये. वेगळी डिझाईन आहे सध्या, वेगळ्या म्हणजे designs. पारंपरिक जाल डिझाईन नसून काहीतरी हा, वेगळं. म्हणजे बुट्टी आणि जाल पेक्षा काहीतरी वेगळं खूप मस्त आहे हे. डिफरंट लुक. आणि ह्याच्यामध्ये पण बघा कलर्स आहेत. यालाही तुम्हाला कॉन्ट्रास्ट ब्लाउज. वा, अगेन साडी हेवी असली तरी ती सॉफ्ट आहे तेवढीच. सॉफ्ट सिल्क मध्ये मस्त. आणि हा त्याचा कॉन्ट्रास्ट ब्लाउज येणार. मस्त, डार्क सोबत डार्क कॉम्बिनेशनचा ब्लाउज. हा. गुड वन. मस्त. ह्या कोणत्या साड्या आहेत ह्या इथे आहेत ह्या? हे जे आहे ते तुम्हाला पैठणी मध्येच प्रकार मिळून जाईल. ओके. पैठणी प्रकारामध्ये ओहो, फॅन्सी पैठणी मध्ये आहे. फॅन्सी पदर येणार, फॅन्सी बॉर्डर येईल तुम्हाला. किती क्लास वाटते ही बघा. कडियाल बॉर्डर मस्त. मध्ये. त्याच्यामध्ये खूपच कलर्स सुंदर. ऑप्शन सुद्धा खूप सारे आहेत. असा ब्लाउज येईल त्याला ब्रोकेट मध्ये. ब्रॉकेट मध्ये. युजली प्लेन ब्लाउज येतो, हो, पैठणीला. ब्रोकेट ब्लाउज येणार. किती छान. मस्त, खूपच सुंदर कलेक्शन आहे हे. हे सर्व सेमी पैठणी मध्ये आहेत. हे तुम्हाला 7,000 8,000 च्या रेंज मध्ये मिळेल. पण Okay. तुम्हाला ही सेम व्हरायटीज प्युअर सिल्क मध्ये हवे तर ती प्युअर सिल्क मध्ये सुद्धा बघायला मिळेल. बरं, मला प्युअर सिल्क मधली व्हरायटी दाखवा ना. आता आपण इथे प्युअर मधलं कलेक्शन. प्युअर सिल्क पैठणी मध्ये तुम्हाला ऑल टाईपची व्हरायटी स्टार्टिंग रेंज पासून दाखवतो. ओके. जे की तुम्हाला कलर्स कॉम्बिनेशन ऑप्शन्स खूप सारे मिळून जातील प्रत्येक व्हरायटी मध्ये. हे जे आहे ते प्युअर पैठणी, जे की लोक एवढ्याला ज्या रेट मध्ये घेतात त्या रेट मध्ये आपण इथे प्रोव्हाइड करतो. ओहो, हे प्युअर सिल्क पैठणी आहे. सर्व न्यू कलेक्शन्स आहे. प्युअर सिल्क मध्ये Pure काय silk मध्ये कमाल आहे. वाटतंय. हातमागावरची ना ही? हातमागावरची आहे. वा, जो आहे तो. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर सारे कलेक्शन्स, पॅटर्न्स आणि हातमागाचं जे काम आहे ते याच्यावरून तुम्हाला कळेल बघा. हे जे विविंग्स वगैरे येतात, थ्रेड्स येतात, Right. त्याच्यावरून ते कळलं जातं. मस्त. याच्यामध्ये हा पदर आहे. ही पूर्ण साडी अशी आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला कलर्स वगैरे. आणि आता सध्या खूप ट्रेंड आहे प्युअर पैठणीचा. प्युअर पैठणीचा. हो, आणि प्युअर पैठणीमध्ये जर पण खूप हा, सुंदर वापरली जाते. म्हणजे सर्व गोष्टी एकदम सुपिरियर आणि चांगल्या क्वालिटीच्या वापरल्या जातात. त्याच्यामध्येच एक हा जो तुम्हाला मी पहिला दाखवला होता पॅटर्न, तर हा सेल्फ मध्ये. हा सेल्फ मध्ये आहे. ओके. जो की सेम कलर, सेम पदर, सेम बॉर्डर अशा टाइप अरे मध्ये. वा, अशा टाइप मध्ये. काय क्लास वाटते. त्याच्यामध्ये ही पूर्ण बॉडी असेल अशी. वा, काय रेंज जाते प्युअर मध्ये स्टार्टिंग? प्युअर मध्ये आपल्याकडे स्टार्टिंग 15,000 पासून आहे. ओके. ते मग तुम्हाला अगदी 4 लाख, 4.5 लाख, 5 लाख अशा वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत. इन बिटवीन व्हरायटीज बघायला मिळतील. जसे की मी तुम्हाला तिथे सेमी पैठणी मध्ये दाखवली होती त्या सेम टाइप मध्ये ही आहे फॅन्सी पैठणी. त्याच्यामध्ये तुम्हाला वा, पिकॉक, पॅरोट्स डिझाईन्स येतील आणि बॉर्डर फॅन्सी येईल. ही आपल्याला मस्त. जाते 55,000 मध्ये. 55,000 ची साडी आहे ही. या वा, आणि ऍक्च्युअल मध्ये हे जे जर आहे ना, हे तुम्हाला जाणवतं सरळ की त्याचा सॉफ्टनेस आणि स्टिफनेस दोन्ही गोष्टी तुम्हाला अनुभवायला म्हणजे मिळतात याचा त्याच्यात. जो शार्पनेस आहे. एक मिनिट पकड बळा समोर. याचा ब्लाउज आहे. त्याच्यानंतर हा पदर येईल. वा, आणि ओव्हरऑल सेम बुटीज येणार आणि टोटली हँडवर्क मध्ये येणार. किती क्लास वाटते ही. आणि अगेन तुम्हाला जे प्युअरचं फील आहे ना, ते कसं येतं की ह्याचे हे जे थ्रेड्स आहेत ना, हे ते खूप असं म्हणजे टेक्स्चर तुम्हाला थोडंसं वेगळं जाणवतं. आणि ही तुम्ही घेतल्यानंतर आम्ही याला पूर्णपणे पॉलिशिंग आणि याला फिनिश करून देतो. म्हणजे जरी पॉलिश असेल, साडी पॉलिश असेल, जे क्रॅम्पल्स दिसत आहेत हे तुम्हाला दिसणार नाही काय त्याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर त्याचा लुक पूर्ण वेगळा असणार आहे. खूप मस्त. आणि याच टाइप मध्ये एक हा प्रकार आहे जो की मुनिया बॉर्डर. वा, जो नावाने ओळखली जाते. अगदीच. बऱ्याच जणांचं असं असतं पारंपरिक झाली, फॅन्सी झाली, आता मुनिया बॉर्डर असलेली पैठणी हवी. त्याच्यामध्ये किती सुंदर कलर आहे. म्हणजे जो की ट्रेडिशनल तुमचे पदर वगैरे येतात त्याच्यापेक्षा वेगळा. किती छान, मस्त. आणि या प्रत्येक व्हरायटी मध्ये तुम्हाला कलर ऑप्शन्स मिळतील आमच्याकडे. सुंदर आहे.
अजून तुम्हाला याच्यामध्ये जर बघायचे असेल तर वेगवेगळे, आता हा झाला डबल बॉर्डर म्हणूया, हा सिंगल बॉर्डर म्हणूया. सेम टाईप, फक्त बॉर्डर सिंगल छोटी मध्ये. border. ओके. आणि वा. पदराची डिझाईन चेंज येणार तुम्हाला. मस्त. सो अगदीच प्युअर मध्ये पैठणी शोधत असाल तर ती हे इथे सर्व मिळेल. हेवी मध्येच येणार किती तुम्हाला. क्लास वाटते आणि अगदी पारंपरिक पद्धतीचं नसून थोडं युनिक आणि थोडं फॅन्सी लुक देण्यात आलं या साडीला. ट्रेडिशनल तर सर्वच ठेवतात, हो, त्यामुळे आपण अगदीच. काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न करतोय कस्टमर्सला. मस्त. अजून तुम्हाला याच्यामध्ये जेवढे हेवी हवे असतील तेवढी हेवी व्हरायटीज बघायला मिळेल. याच्यामध्ये तुम्हाला बेसिक पैठणीज हवेत तरी मिळतील. ओके. जे की आपल्याला यांची रेंज आहे 11,900 समथिंग. बर. पण ह्या बेसिक आहेत. बेसिक मध्ये. बेसिक ओके. मध्ये सुद्धा मिळेल, म्हणजे ज्याचं बजेट ज्यांचं कमी आहे किंवा तुम्हाला गिफ्टिंग साठी वगैरे हवे आहेत तुम्हाला, ओके. तर या टाइप मध्ये पण वा. मिळून जाईल. किती क्लास. कलर कॉम्बिनेशनच सुंदर आहे आणि पारंपरिक पैठणीचं काठ त्याला आहे. ऑल कलर्स ऑप्शन्स मिळतील तुम्हाला. वा. मस्त. मला एक किंवा दोन अशी एखाद दोन साड्या अशा दाखवायच्या 2 लाखाच्या किंवा 4 लाखाच्या. ओके. तो मला पण जरा एक फील घेता येईल त्याचा की नेमकी ती साडी दिसते कशी आणि या साड्या बनायला किती वेळ जातं साधारण? कमीत कमी 1 वीक जातो. एखाद वीक? एक म्हणजे जशी की मी आता ही साडी दाखवतोय, या साडीला कमीत कमी 15 डेज मिनिमम. जर बापरे. फुल टाइम वर्क केलं तर 15 डेज मिनिमम जातात. ओ, किती वेगळी आहे. वा. सीनरी आहे पूर्ण. असं आहे पूर्ण डिझाईन. किती वेगळं वाटतंय हे. मस्त. ही साडी पूर्ण अशी, म्हणजे याचा जो लुक आहे, तुम्ही वेअर केल्यानंतर प्रॉपर साडी कशी ड्रेप होते आणि पूर्ण सेटल कशी आहे, कोणती डिझाईन कुठे येते ते प्रॉपर कळून येणार. वा. ओव्हरऑल डिझाईन्स आहे. काय रेंज आहे या साडीची? या साडीची रेंज आहे 4,29,000. 4 लाख, 4 लाखाची साडी बघतीये मी. तीही ठाण्यात. हे कमाल आहे. भारी. म्हणजे अशा साड्या मोस्टली येवला किंवा त्या साईडला एक्सपेक्टेड असतात ना बघणं, पण हे आपल्या शहरात मिळतं, हे किती कमाल आहे. आपल्याकडे या टाइपचे क्लायंट्स आहेत आपले, जे की पॉलिटिशियन्स आहेत, सिनेतारक आहेत. बरं. त्या क्लायंट्स तुमचे जास्त आहेत. तर त्या क्लायंट्स साठी आपल्याला डिमांड आहे आणि आपण सिलेक्टेड व्हरायटीज ठेवतो. वा. मस्त. अजून एखादी बघू शकते का मी? खूप मस्त. आणि मेन पैठणी असून पण त्याच्यामध्ये सगळी सिनरी आहे, हे महत्वाचं. खालती जर तुम्ही बघितलं तर प्रॉपर डोंगर, त्यानंतर झाड, फुलं, पानं, हे खूप मस्त डिझाईन केलं गेलंय आणि हे सगळं मेंटेन करणं फार गरजेचं असतं. हा प्रकार आहे. ही पण फॅन्सी बॉर्डर. अरे वा. लोटस मध्ये आहे. लोटस बॉर्डर. वा. त्यामध्ये पण कलर्स ऑप्शन्स वगैरे मिळतील. त्याच्यामध्ये रेअर ऑप्शन्स मिळतात, कलर ऑप्शन्स, तर हे आपण सिलेक्टेड कलर्स बनवून घेतो. अच्छा. बरं. हा पूर्णच रेड मध्ये आहे ना? व्हेरी नाईस. गोल्डन बॉर्डर्स. किती छान. ज्यांना साखरपुड्याला वगैरे नेसायची असेल तर त्यांच्यासाठी पण मस्त ऑप्शन आहे हे. याची काय रेंज आहे या साडीची? या साडीची रेंज आहे 1,10,000. 1,10,000. बरं. ही एखादी मी ड्रेप करून बघू शकते का? वाय नॉट, बघू शकता. ग्रेट. म्हणजे मलाही जरा तो फील घेता येईल की ह्या साड्या नेसल्यावर कशा दिसतात. आपण एक ट्राय करून बघूयात. रेड कलर ट्राय करायचंय. ह्याच्यात कलर्स कोणते आहेत अजून? कलर्स ऑप्शन मला खूप मस्त आहे. ही सुंदर आहे साडी. एक कलर आहे. अरे वा. हा पण सुंदर आहे कलर. ब्लू कलर आहे. वा. कलर्स ऑप्शन्स आहेत वेगवेगळे. बरेचसे सेलिब्रिटीज आहेत ना, ते प्युअर पैठणीच प्रेफर करतात, त्यामुळे त्या पद्धतीच्या साड्या तुम्हाला सेमी मध्ये मिळतील की नाही हा डाऊट असतो, त्यामुळे ते तुम्हाला प्युअर मध्येच मिळणार. राणी कलर वगैरे हवा असेल मुनिया बॉर्डर मध्ये तर हा पण आहे. वा. किती सुंदर कलर्स आहेत आणि हे सगळं प्युअर हातमागावरच्या साड्या आहेत या. एक इंग्लिश कलर हवा असेल तर असा आहे. अरे वा. ह्याच्यात पेस्टल पण येतात. पेस्टल. वा. हातमागाच्या साड्यांमध्ये पेस्टल शेड बनवणं हा खूप मोठा टास्क असतो, कारण की बाकी कलर्स तुम्हाला इझिली मिळू शकतात, पण अरे वा. हे धूप छाव आहे ना थोडं. व्हेरी नाईस. मस्त. खूप सुंदर आहे ही पण.
ग्रेट. मला ही किंवा तर रेड कोणतीही चालेल, ड्रेप केलेली एक. तुम्ही सांगा तुमची आय चॉईस. थिंक पेस्टल मध्ये, कारण की डार्क कलर्स तर सगळेच प्रेफर करतात ना. Okay. ही एक साडी ड्रेप करून बघूयात आपण. या येस. इथे होल्ड कर. येस. मलाही विचारायचंय, ह्या साड्या एवढ्या महाग असतात तर तुम्ही सगळ्यांना ड्रेप करून देता? कारण की महाग साड्या म्हणजे ठेवणं आणि ते वापरणं पण वेगळंच आहे ना जरा. नाही मॅम, आम्ही हे फक्त जे कस्टमरची फायनल होते, आता जशी की तुम्ही फायनल केलीच साडी, हम्म. तर मग त्यानंतर ज्यावेळी तुमचा सर्व गोष्टी फायनल होतात त्याच्यानंतरच ड्रेप करतो, कारण ह्याला मेंटेन करणं, केअर करणं तेवढं सोपं नाहीये. ओके. कारण हे प्युअर सिल्क साडीज आहेत, तर त्यांचं फिनिशिंग वगैरे खराब नाही होणार याची काळजी घ्यावी लागते. हे महत्वाचं. हा, आणि मग जेव्हा तुमची फायनल होते तेव्हा मग काही अडचण नसते, कारण त्याला आपण फायनल फिनिशिंग साठी पाठवतो. ओके. पण परत जर तुम्हाला ड्रेप केली तर त्याच्या नंतर परत दुसऱ्या कस्टमरला दाखवण्यासाठी फिनिशिंग खराब होणार नाही याची काळजी घ्यावी लागते. राईट. कारण की हे एकतर महागातल्या साड्यात पहिली गोष्ट, त्यामुळे ते व्यवस्थित ठेवणं पण गरजेचं आहे ना. एक मिनिट. आता मी तुम्हाला रफली दाखवतोय. येस. त्याच्यामध्ये तुम्ही प्रॉपर जेव्हा त्याची फिनिशिंग होणे, प्रॉपर वेअर करणार तेव्हा अजून प्रॉपर बसणार, कारण हे फोल्ड्स असतात ते तोडावे लागतात. ओके. किती मस्त दिसते ही. मंडळी, हे नोट डाऊन करा, तुम्हाला सगळ्या साड्या ड्रेप करून मिळणार नाहीत. तुम्ही जेव्हा फायनल कराल साडी तेव्हाच तुम्हाला ती ड्रेप करून ती तुमच्यावर कशी दिसते हे दाखवलं जाईल. त्यामुळे प्लीज इथे कोणालाही फोर्स करू नका की तुम्हाला साडी नेसूनच बघायची नाही. फर्स्ट यू फायनलाइज अँड देन, कारण की जी साडी तुम्ही ड्रेप करून बघता आणि जर तुम्ही सिलेक्ट नाही केली तर मग ती इतर कस्टमरसाठी त्यांना परत मेंटेन करणं एक वेगळा कॉस्ट पडू शकतो. कसे तेवढ्याच महागातल्या साड्या मस्त दिसते ना. खूप क्लास कलर आहे हा. मस्त. सो डार्क कलर्स तर सगळेच घेतात, पण थोडा वेगळा आणि थोडा पेस्टल हवा असेल तर हे घेऊ शकता. आणि ऍक्च्युली किती लाखाची म्हणाला ती? 1,10,000. 1,00,000ची साडी आहे. ते फीलच जाणवतो साडी नेसल्यावरती, किती व्हायब्रंट फील आहे. आणि म्हणून जेव्हा आपण म्हणतो ना की सेलिब्रिटीने नेसलेली साडी किती क्लास दिसते, ती तुम्हाला ह्या रेट्स मध्येच मिळते, म्हणून ती तेवढी क्लास दिसते. इट्स व्हेरी नाईस. हातमागाची असून पण लाईट वेट वाटते, एकदम हेवी नाही वाटत आहे. प्रिटी. सो आता आपण फॅन्सी साड्यांचं कलेक्शन बघतोय. सो तुम्ही बघू शकता हे किती क्लास कलेक्शन आहे. हे जे आहे ते सर्व वेडिंग मध्ये, रिसेप्शन साठी किंवा लग्नाच्या साडीसाठी म्हणून ऑप्शन्स वापरले जातात. वा. आजकाल हे सर्व ब्राईट कलरचे ट्रेडिशनल चालू आहेत, ते त्याच्यासोबत जे पेस्टल सेट्स लागतात, काही आता थीम्स असतात प्री वेडिंग साठी जे यूज केले जातात, त्याच्यासाठी हे सर्व ऑप्शन्स आहेत. अरे वा, अगदीच पेस्टल आणि त्याचसोबत बेबी पिंक कॉम्बिनेशन त्यात यूज केलेलं. ऑप्शन्स पण आहेत तुम्हाला. वा, मस्त. हे वेगवेगळे व्हरायटीज येईल तुम्हाला, म्हणजे जे किती मस्त. त्यानंतर शालू मध्ये जर हवं असेल, थोडं ट्रेंडिंग शालू आणि रिअल मिरर लावलेत त्याला. त्याच्यामध्ये वा, मिरर वर्क, थोडं डिफरंट टाइपचं वर्क आहे आणि डिझाईन पण वेगळी आहे. म्हणजे पारंपरिक शालू नाही वाटत आहे, थोडा युनिक अशा पद्धतीचा फॅन्सी शालू. सो इथे तुम्ही बघू शकता हे रिअल मिरर लावण्यात आलेत. सो हे रिअल मिरर आणि स्टोन वर्क आहे ह्याच्यावर, आणि कम्प्लीट साडीवरती तुम्हाला बुट्टी आणि अशी जरी डिझाईन दिसणार आहे. मस्त. थोडा फॅन्सी शालू मध्ये मोडतो हे. मस्त. कलर्स खूप मस्त आहेत ह्यांच्याकडे. विदाउट वर्क हवा असेल तर विदाउट वर्क पण ओके. म्हणजे सेमी टाइप मध्ये, कमी बजेट मध्ये, कमी रेंज मध्ये. अरे वा, प्रॉपर गोल्डन जर वापरली गेली, प्रॉपर. वा, ह्याच्यावरती सोन्याचे दागिने वगैरे पण खूप छान दिसतात घातल्यानंतर. किती क्लास. आणि अगेन खूप सॉफ्ट मटेरियल आहे. सो तेव्हा तुम्ही फील घेता तेव्हा तुमच्या लक्षात येतं की किती सॉफ्ट आहे. साडीची सॉफ्टनेस खरं तर तुम्ही असं हे करून बघा अँड देन यू कम बॅक टू इट. ते कुठेच तुम्हाला चुरगळलेलं वगैरे दिसत नाही, त्यावरनं त्याची सॉफ्टनेस तुम्हाला जाणवू शकते. मस्त. मंडळी, इथे बघून घ्या, इथे बरेच कलर ऑप्शन्स आहेत. शालू मधला एक वेगळा सेक्शन त्यांच्याकडे आहे, ज्यामध्ये तुम्हाला पारंपरिक कलर्स सगळे मिळतील, किंवा आता थोडे वेगळे पेस्टल कलर्स हवे असतील तर तेही अवेलेबल आहेत. मस्त. हे बॉटल ग्रीन विथ सिल्वर आहे का? थोडा वेगळा लुक. ओके,
बऱ्याचदा गोल्डनच जर असते, पण इथे तुम्हाला प्रॉपर सिल्वर. काही लोक डिमांड करतात की मला वेगळं काहीतरी द्या, हो, वेगळं. त्यांच्यासाठीच ऑप्शन. ऑर्नामेंट्सच्या हिशोबाने मॅचिंग हवे असतात. हो, त्या हिशोबाने वा, सर्व मस्त. variety. ह्याच्यावरती मोत्यांचे दागिने खूप सुंदर दिसतील. ग्रेट. बरं, मला आता विचारायचं की आपण ऑनलाईन जर कोणी एखादी साडी मागवली तर तुम्ही ते घरपोच देता का? आपल्याकडे ऑनलाईन डिलिव्हरी. कुरिअर थ्रू आपण ऍड्रेस वरती प्रोव्हाइड करू शकतो. ओके. पण असं बऱ्याचदा असतं ना की कमी रेंजच्या मागवल्या तरी होतील की काय? म्हणजे किती अमाऊंटची खरेदी करणं अपेक्षित आहे ऑनलाईन खरेदीसाठी? असं काही डिमांड नाहीये, पण ऑनलाईनला शक्यतो मोस्ट ऑफ हेवी रेंजचीच खरेदी होते. अच्छा, ओके. कारण गिफ्टिंग आयटम कोणी ऑनलाईन मागवत नाही, बरोबर. ज्यांना जास्त घ्यायचे प्रोडक्ट्स ते ऑफकोर्स इथेच येतील. बरं, ऑनलाईन साठी आपण ऑनलाईन जो नंबर आहे तो देणारच आहोत स्क्रीनवर. अजून कुठे कुठे आपण सोशल मीडियावर आहोत अवेलेबल? आपण इन्स्टाला आहे, ओके. युट्यूबला आहे, बरं. आणि आपले शॉप्स आहेत दादर हिंदमाताला आहे, चिपळूण मध्ये आहे. जर तुम्ही तिकडे काय व्हरायटीज मागवली तिकडून तरी आपण तिथे प्रोव्हाइड करू शकतो. अरे वा. सो जे नियरेस्ट लोकेशन असेल तिथे जाऊन पण तुम्ही खरेदी करू शकता. आणि आपल्या या ब्रँडचं वर्किंग आवर्स काय आहेत? अर्ली मॉर्निंग 10:30 टू इव्हनिंग 10:30. अच्छा, सकाळी 10:30 ते रात्री 10:30. 10:30. वा. आणि सोमवार ते रविवार सगळे दिवस आपण वर्किंग आहोत. मस्त. तर मग तुमची जर मस्त खरेदी करायची असेल तर ऑल डेज ते ओपन आहेत. आणि किती फिजिबल टायमिंग आहे, सकाळी 10:30 ते रात्री 10:30. म्हणजे तुम्ही ऑफिस नंतर सुद्धा येऊन खरेदी करू शकता, त्यामुळे तुमची धावपळ होणार नाही. आणि स्टेशन पासून अगदीच 2 मिनिटं वॉकिंग डिस्टन्सवर असल्यामुळे तुम्ही इझिली इथे खरेदीला येऊ शकता. थँक्यू सो मच दादा, इतकी छान माहिती दिली त्याबद्दल. तर मंडळी, तुम्हाला सुद्धा विद्या क्लॉथ सेंटरला यायचं असेल तर कुठे यायचं आता सांगते. आता मी आहे ठाण्यामध्ये. ठाण्यामध्ये एक्झॅक्टली कुठे? तर ठाणे स्टेशन रोड ह्याला म्हणतात. एक्झॅक्टली कुठे? तर ठाणे वेस्टला तुम्ही स्टेशनच्या बाहेर या. बाहेर आलात तर स्टेशन रोड विचारत या किंवा गोल्ड सिनेमा विचारत या. त्या रोड वरतीच तुम्हाला अगदी 2 मिनिटं वॉकिंग डिस्टन्स वरती विद्या क्लॉथ सेंटर सापडेल. तुम्ही स्टोअरचं जे मेन बाहेरचं नाव आहे ते सगळं तुम्ही स्क्रीनवर बघितलंच असेलच. शिवाय ऑनलाईन साठीचा नंबर मी स्क्रीनवर देते, ते व्हॉट्सअपवर अवेलेबल आहे, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. किंवा तर ते इंस्टाग्रामवर, फेसबुकवर आणि युट्यूबवर अवेलेबल आहे, तर त्याची सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक मिळू शकतात. अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू एन एंड. आजच्या व्हिडिओमध्ये विद्या क्लॉथ सेंटर जे ठाणेमध्ये आहे इथे तुम्हाला कोणकोणती व्हरायटी, काय प्राइस रेंज मध्ये मिळू शकते ते दाखवण्याचा प्रयत्न होता. कशी वाटली व्हरायटी, कसं वाटलं कलेक्शन, कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.